मी किर्लोस्कर कंपनीच्या मालकीन अहिल्या देवी किर्लोस्कर यांना विनंती करतो की त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करावं। मी अहिल्या देवी किर्लोस्कर, मी तुमच्यापेक्षा काही वेगळी नाहीये, तुमच्यातलीच एक आहे। किर्लोस्कर कंपनी तुमच्यासाठी उत्पादन बनवते, जशी एखादी गृहिणी तिच्या कुटुंबासाठी जेवण बनवते। तुम्ही आजपर्यंत आम्हाला जी साथ दिली आहे, त्यामुळेच किर्लोस्कर कंपनी आज ठामपणे इतक्या उंचावर उभी आहे। आम्ही खूप उतार चढाव बघितले, पण कधीच नफ्या तोट्याचा विचार केला नाही। किर्लोस्कर कंपनी कायमच तिच्या ग्राहकांसाठी कटिबद्ध राहिली। तुम्हाला योग्य ते नैसर्गिक घटक असलेले शुद्ध सत्वाचे प्रोडक्ट्स देणे हाच आमचा मूळ उद्देश राहिला। किर्लोस्करांनी नेहमी नफ्यापेक्षा तुमचं हित बघितलं। आता सध्या मार्केटमध्ये अशा काही कंपनीज आहेत जे आमच्याच सारखे प्रोडक्ट्स बनवू पाहतायत, पण त्यांना हे कळत नाहीये की असं दुसऱ्यांची फॉर्म्युला चोरून कंपनी उभी राहत नाही। किर्लोस्कर कंपनी ही तिच्या सोबत जोडलेल्या माणसांमुळे उभी आहे, आणि माझ्या कामात मला कायमच माझ्या परिवाराची साथ मिळाली। आणि आज आपण जिच्या होर्डिंगचं उद्घाटन करण्यासाठी आलोय ती पारू तुमच्या माझ्यासारखीच एक सामान्य मुलगी आहे। एक अशी सामान्य मुलगी जी प्रत्येक घरात आपल्याला सापडते। ते आहिल्या मॅडम ना माझ्या पोरीबद्दल बोलतायत, माझ्या पारूबद्दल। तुझीच काय, आमच्या सगळ्यांची मुलगी आहे ती, आमच्या घरात आहे ती। माझी पण लेकच आहे पारू, आम्हाला सुद्धा बहिणीसारखीच आहे। पण एक सामान्य मुलगी तिच्या जिद्दीवर कुठपर्यंत पोहोचू शकते याचं पारू हे एक उत्तम उदाहरण आहे। जसं तुम्ही किर्लोस्कर कंपनीवर इतकं प्रेम केलं, तेवढंच किंवा त्याच्यापेक्षाही जास्त पारूवर प्रेम केलं, याचा आम्हाला खूप आनंद आहे। आणि तुमचं हे प्रेम आमच्यावर असंच कायम राहो ही आमची अपेक्षा। यापुढेही किर्लोस्कर कंपनी तिच्या ग्राहकांच्या हितासाठीच काम करेल। धन्यवाद। बरं मॅडम, तुम्ही आणि इथे या, बसा की। नाही नाही नको दादा, राहू द्या, तुम्ही बसा। यानंतर